कर्जत तालुक्यातील माणगाव तर्फे वरडी गणात समाविष्ट असलेल्या रेल्वे पट्ट्यातील गावांमध्ये शिवसेना महायुतीचे उमेदवार महेश विर्ले यांच्या प्रचाराचा धडाका पाहायला मिळाला। यामध्ये प्रामुख्याने वडवली, अस्सल, भुतिवली, अस्सलपाडा, पेकरे या गावांमध्ये जाऊन महेश विर्ले यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार केला। माणगाव तर्फे वरडी पंचायत समिती गणामध्ये काम करत असताना आपल्याकडे पंचायत समितीचे कोणतेही पद नसून देखील महेश विर्ले यांनी या रेल्वेपट्ट्या भागातील गावांमध्ये अनेक विकास कामांसाठी मदत केली आहे। त्यामुळे येथील नागरिकांचा मोठा पाठिंबा महेश विर्ले यांना दिला असल्याचे पाहायला मिळते। माणगावतर्फे वरडी पंचायत समिती गणात नागरिकांनी विकासाला साथ देण्याचा विश्वास व्यक्त करत महेश विर्ले यांनाच निवडून देऊ अशी भावना व्यक्त केली। प्रचार करत असताना कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन महेश विर्ले यांना मतदान करण्याचे आवाहन केले। प्रत्येक गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत वैयक्तिक लक्ष घालून समस्या सोडवण्यासाठी महेश विर्ले यांनी पुढाकार घेतला आहे। त्यामुळे आपल्या हक्काचा माणूस म्हणून महेश विर्ले यांची ओळख निर्माण झाली आहे। घरचा उमेदवार असल्याप्रमाणे सर्व कार्यकर्ते कामाला लागले असून येत्या 9 फेब्रुवारी रोजी विजयाचा गुलाल उधळू असा निश्चय कार्यकर्त्यांनी केला आहे। सतत 5 वर्षे आपल्या घरापर्यंत पोहोचणारा उमेदवार असल्याने नागरिकांनी महेश विर्ले यांच्या नावाला पसंती दिली आहे। केवळ निवडणुकीपुरता येऊन भेटीगाठी घेणाऱ्या उमेदवारांच्या आश्वासन आणि आमिषाला बळी न पडता आम्ही विकासाला मत देऊ, आपल्या हक्काच्या आणि घरच्या उमेदवाराला निवडून आणू असा विश्वास नागरिकांमध्ये पाहायला मिळाला। केलेली विकास कामे आणि सामाजिक काम यामुळे निर्माण झालेली चांगली प्रतिमा, उच्च शिक्षित आणि आतापर्यंत असलेला प्रशासकीय कामांचा अनुभव सोबतच जनतेचा विश्वास आणि साथ या साऱ्या गोष्टींचा विचार करून या निवडणुकीत महेश विर्ले यांचा विजय निश्चित असल्याचं दिसून येत आहे। व्यक्तीच्या घरी गेल्यानंतर आपल्या हक्काचा आणि आपला घरचा माणूस आहे अशी प्रतिक्रिया येते, त्यावेळेस खूप मन भरून येते। सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की गेली 4-5 वर्ष आपण सर्व जनतेच्या घरोघरी जाऊन संपर्कात असलेलं ती जनता आपल्याला कधीच विसरणार नाही। प्रत्येकाच्या शब्दात जो आत्मविश्वास आणि जो एक ठाम निश्चय दिसला त्यापासून पूर्ण चित्र एकदम स्पष्ट दिसतंय की सर्वच्या सर्व जनता आपल्या सोबत आहे आणि सर्व जनता ही जाणीव करणारी जनता आहे। सर्व जनतेला विकास काम हवंय, सर्व जनतेला नेता असा पाहिजे जे की तो आपल्या इथे चप्पल जिंकणार नेता पाहिजे। तर अशा सर्व गोष्टी त्यांच्याकडून ज्यावेळेस माझ्या बाबतीत ऐकायला भेटतात त्यावेळेस सर्वांमध्ये एकच निश्चय निघतोय, एकच शब्द निघतोय की दादा तुमचा विजय, तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही, आम्ही तुमच्या शेवटपर्यंत सोबत आहेत आणि तसाच मी त्यांच्यासोबत शेवटपर्यंत असणार आहे। आणि ह्या परिसरामध्ये ज्यावेळेस या अस्सल ग्रामपंचायत परिसरामध्ये ज्या वेळेस आलोय त्यावेळेस सर्व लोकांनी खूप प्रेम आणि त्यांना माझ्याविषयी असलेला आत्मविश्वास आणि माझ्यासोबत असणाऱ्या सर्व मंडळी या इथे आल्यानंतर आपल्या आदिवासी पट्ट्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्या काही रस्त्यांच्या समस्या असतील, काही पाण्याची समस्या असतील, इथे सत्तेवर नसताना सुद्धा जसं मी आज इथे प्रचार करतोय भुतिवलीच्या आपल्या ग्रामस्थांनी आम्हाला सांगितलं की दादा आम्हाला निवडून आल्यानंतर आमच्या अंगणवाडीचं काम झालं पाहिजे। तर त्या अंगणवाडीच्या कामाकरता साधारणतः लाखभर निधी लागणार होता। मी बोललो निवडून याची वाट काय बघायची, आजच आपण करून टाकू। 3च दिवसात त्यांच्या अंगणवाडीचं काम करून त्यांचं काम आपण पूर्ण केलेलं आहे। या व्यतिरिक्त ज्या गोष्टी अद्यापर्यंत ह्या सर्व जनतेने माझ्या समोर ठेवल्यात त्या सत्तेत नसताना ठेवल्यात, तर सर्वांना ठाम विश्वास आहे की जो व्यक्ती आपल्याला सत्तेत नसताना काम करतोय तो सत्तेत आल्यानंतर पक्काच काम करेल आणि आपल्याच्या जनसंपर्कात राहील। गेली 4-5 वर्ष इथे आल्यानंतर जो प्रेम भेटतोय, तो आपुलकीचा जो भाव आहे ते बघून मला वारंवार इथे काम करायची इच्छा होते। आणि कोणताही व्यक्ती कुठेतरी एखाद्या व्यक्तीच्या प्रलोभनाला बळी पडणार नाही, कारण की मी कोणत्याही गावामध्ये गेल्यानंतर कोणतेही पक्ष, कोणतेही जातपात न बघता प्रत्येक घर आपलं आहे, प्रत्येक व्यक्ती आपला आहे आणि प्रत्येक व्यक्तीचा कुटुंब माझा कुटुंब आहे। अशा पद्धतीचं काम आपल्या या परिसरामध्ये माझं चालू आहे आणि यापुढेही चालू राहणार आहे।